नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत जामखेड या शहरात. जामखेड या शहरात श्री संत वामन भाऊ महाराज यांनी केलेली पायदिंडी सोहळा आज जामखेड शहरात येणार आहे. तरी मोठ्या प्रमाणात तरुण इथं जामखेड शहरामध्ये दिंडीच्या स्वागतासाठी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या मंडळाच्या वतीने ते दिंडीला प्रसाद वाटणार आहेत. आपण त्या तरुणाशी चर्चा करणार आहोत. कशा प्रकारे दिंडीचं नियोजनाचं स्वागताचं नियोजन आहे. आज दिंडी येणार आहे जामखेडमध्ये. तर आम्ही सर्वजण स्वामी भक्त आहोत. म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हे आमच्या कडून चालवलं जातं. जामखेडमध्ये वामन भाऊची दिंडी येणार आहे. तर त्यानिमित्त आम्ही थोडंफार सगळ्यांकडून कॉन्ट्री करून हे चिवड्याचं नियोजन केलेलं आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा एवढीच नम्र विनंती करतो. तरुण वर्ग हा सध्या परमार्थाकडे वळत आहे. हे अतिशय चांगली गोष्ट आहे. अजून काही भाविक भक्त माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कशा प्रकारे चालू आहे नियोजन. हे आम्ही जे दिंडी येत आहेत एक गेल्या 3 वर्षापासून आम्ही स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून हे नियोजन करतो किंवा याच्यातून अन्नदान व्हावं, आमच्याकडनं काहीतरी सेवा व्हावा, सेवाभावी भक्तांचे आशीर्वाद आम्हाला भेटावा ह्या हेतूने आम्ही हे नियोजन करतो. हे कपिलेश्वर रोडला आमचं 3 वर्ष 3रं वर्ष आहे आमचं आणि इथून पुढेही आम्ही सेवा करत राहू. सगळे मित्र कंपनी मिळून हीच सेवा आम्हाला आयुष्यभर सेवा भेटावं हीच आम्हाला विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो. तरुण मंडळी गेले पाहता आपण काही ठिकाणी भरकटलेली पाहायला मिळते, तर काही ठिकाणी हीच तरुण मंडळी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आम्ही 3 वर्षापासून ही सेवेला सुरुवात केली आहे आणि पुढेही आमच्या हातून सेवा घडत राहो अशी त्यांनी या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि अजून वर्षानुवर्ष यामध्ये आम्ही वाढ करणार आहोत असा बी शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. अमोल बडे, दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. श्री संत वामन भाऊ महाराज की जय. रामकृष्ण हरी हरी. श्री स्वामी मी समर्थ वाज की जय. धन्यवाद. नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत जामखेड या शहरामध्ये. जामखेड या शहरामध्ये अवघ्या थोड्याच वेळात श्री संत वामन भाऊ महाराज यांचा पालखी सोहळ्याचं आगमन होणार आहे आणि त्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी काही मंडळांनी इथं नाश्त्याची सोय केलेली आहे. सर्व तरुण मंडळी माझ्यासोबत आहेत. काय मंडळाचं नाव आहे आणि कशा प्रकारे भाविक भक्तांना नाश्त्याची सोय केलेली आहे. आमचं मंडळाचं नाव आहे शिवसूर्य मित्र मंडळ जामखेड. या ठिकाणी श्री संत वामनभाऊ महाराजांची जी काही पालखी येणार आहे त्या पालखीला कुठेतरी आम्ही तरुण मंडळांकडून आमची एक सेवाभावी असावा, आमचा त्यामध्ये एक काहीतरी वाटा असावा या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी जे येणारे सर्व वारकरी आहेत यांच्या सेवेसाठी काही खाद्यपदार्थ या ठिकाणी ठेवलेले आहेत. आम्ही या ठिकाणी बऱ्याच वेळेस असं पाहायला मिळतं की फक्त ज्येष्ठ मंडळीच वारकरी म्हणून जात असतात, पण आम्ही या ठिकाणी एक पायंडा घालून देत आहोत की आम्ही सुद्धा तरुण वर्ग, आम्ही सुद्धा वारकरीच आहोत आणि वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आपल्या हिंदू धर्माचा जो काही वारसा आहे तो आम्ही या तरुणांच्या माध्यमातून पुढे चांगल्या पद्धतीने घेऊन जात आहोत. जो काही आदर्श आम्हाला संत वामन महाराजांनी घालून दिलेला आहे किंवा वारकऱ्यांनी घालून दिलेला आहे तो आम्ही या ठिकाणी पुढे नेण्याचं काम करत आहोत. त्यासाठी ह्या सेवेत आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे. अतिशय छान उपक्रम या मंडळाने आयोजित केलेला आहे. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना इथं नाश्त्याची सोय त्यांनी केलेली आहे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय. नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत जामखेड या शहरामध्ये. जामखेड या शहरामध्ये श्री संत वामन भाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं अवघ्या काही क्षणात आगमन येतं होणार आहे आणि त्या भाविक भक्तांना, त्या वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी या दादांनी सोय केलेल्या आहे. सर्व बिस्लऱ्या इथं वारकऱ्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. काय नाव आहे दादा तुमचं? बाळासाहेब वाघ. या भाविक भक्तांनी या ठिकाणी या बिस्लरीची सोय केलेली आहे. कशा प्रकारे नियोजन आहे, काय काय याच्यामध्ये हे करणार आहेत दिंडी सोहळ्यासाठी? आता संत श्रेष्ठ श्री वामन भाऊ दिंडी आपल्या गडावरून येत आहे, तर त्या गडाच्या सर्व भाविक भक्तांना कुठंतरी आपण काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण एक अन्न म्हणा, पाण्याची सोय म्हणा, हे वाटप करण्याचे आपण नियोजन केले होते. तरी आमचे मित्र श्री बाळासाहेब वाघ यांच्या वतीने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पाणी वाटपाचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलं आहे. अतिशय छान पद्धतीने यांनी हा उपक्रम केलेला आहे. भाविक भक्त हे वारकरी
उन्हामध्ये चालत येत असतात आणि पाण्याची त्यांना गरज असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी दादांनी किती बिसलर आहेत दादा या 100 बॉक्सचं त्यांनी या ठिकाणी त्यांच्या वतीने पाण्याचं नियोजन केलेलं आहे आणि एका बॉक्स मध्ये 2 डझन. एका बॉक्समध्ये 2 डझन 24 म्हणजे असे 100 बॉक्स यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत वारकऱ्यासाठी. अमोल बडे, दैनिक. नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत जामखेड या शहरात. जामखेड या शहरामध्ये श्री संत वामन भाऊ महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या काही क्षणात इथं येणार आहे आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी इथं काही भाविक भक्त आहेत, त्यांनी या अशा केळी या वारकऱ्यांसाठी आणि बिस्किट आणि पाण्याची सोय केलेली आहे. आपण बोलणार आहोत. काय भावना आहे दादा, काय वाटतंय? काही नाही, आम्ही प्रथेप्रमाणे दरवर्षी वामनभाऊ दिंडीचं सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते आणि आम्ही बिस्किट आणि केळी वाटप करतो. अजून काही भाविक भक्त माझ्यासोबत आहेत. काय या दिंडीविषयी काय माहिती सांगा? या दिंडीचं फार महत्त्व आहे की ही गहिनीनाथाचा पालखी सोहळा आहे. संत वामनभाऊची पालखी सोहळा आहे. अनेक वर्षापासून पंढरपूरला ही पालखी सोहळा जातो. सर्व भाविक भक्तांची त्या गहिनीनाथ गडावर भक्ती श्रद्धा निष्ठेने आहे आणि काही बाळासाहेब वाघ आहेत, भिंगळ साहेब आहेत बाबा, त्यांची एक इच्छा आहे की बाबा वारकऱ्यांना आपल्याकडून काहीतरी गेलं पाहिजे, त्यांची सेवा घडली पाहिजे आपल्याला. त्या पद्धतीने त्यांनी केळी वाटप ठेवलेलं आहे, पाणी वाटप ठेवलेलं आहे. हे आहेत ते भाविक भक्त बाळासाहेब वाघ यांनी केळीचं नियोजन या ठिकाणी भाविक भक्तासाठी वारकऱ्यासाठी केलंय. आता आपण पाहिलं पाण्याचंही नियोजन यांनीच केलं आहे आणि समोर पाहतात बिस्किटचंही नियोजन वारकऱ्यासाठी त्यांनीच केलेलं आहे. दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया, अमोल बडे.